सोलापुरात भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। भाजपचे खासदार आणि सोलापूर निरीक्षक धनंजय महाडिक यांच्यासमोरच हा सगळा गोंधळ झाला। खासदार धनंजय महाडिक यांची सत्ता असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी भाजप विरोधात काम केल्याचा कार्यकर्त्यांनी आरोप केला। मात्र जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना थांबवत वैयक्तिक फंड मांडण्याची सूचना केली। लोकसभेच्या पराभवाचं चिंतन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। अपडेट जाणून घेऊयात, आफताब शेख आपल्या सोबत आहे। आफताब, सोलापूर मधली ही चिंतन बैठक वादळी ठरली। दीपक, नक्कीच खरं तर राज्यभरात जिथं जिथं भाजपचा पराभव झालाय तिथं एक एक निरीक्षक पाठवून भाजप जे आहे ते चिंतन बैठकीचं आयोजन केलेलं आहे। आणि आज सोलापूरमध्ये पहिल्यांदाच भाजपचा सोलापूर लोकसभेत झालेला जो पराभव आहे त्याचं चिंतन करण्यासाठी, या कारणांचा शोध घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती। मात्र कार्यकर्त्यांनी जे अचानकपणे गोंधळ केला, निरीक्षक जे आहेत ते धनंजय महाडिक यांना निवडण्यात पक्षानं निवडलेला आहे। धनंजय महाडिक यांचा जो सहकारी साखर कारखाना सोलापूरला भीमा सहकारी साखर कारखाना, या कारखान्याच्या संचालकांनी काँग्रेसच्या समर्थनात आणि भाजपच्या विरोधात काम केलं आणि त्यांचे संचालक असले किंवा ज्यांची सत्ता त्याच्यावरती आहे ते धनंजय महाडिक पक्षाचे निरीक्षक म्हणून बैठकीला येतात, याचा विरोध कुठेतरी या तरुण कार्यकर्त्यांनी केला होता। घोषणाबाजी सुरू होताच जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि वैयक्तिक म्हणणे मांडण्याची सूचना केली आणि त्यानंतर सगळ्या माध्यमांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि गेट बंद करून आता बंद दाराआड ही बैठक आता पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। आफताब, अद्यापही हा सगळा गोंधळ सुरूच आहे? दीपक, बैठक कार्यकर्त्यांना सचिन कल्याण शेट्टी यांनी शांत केलेला आहे आणि वैयक्तिक म्हणणं जे आहे ते आता मानून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि वैयक्तिक जे काही म्हणणं असेल कार्यकर्त्यांचं ते ऐकून घेण्यात येत आहे। गोंधळ जरी शांत झाला असला तरी विरोध जो आहे तो कार्यकर्त्यांकडून आता आपलं म्हणण्याच्या माध्यमातून मांडला जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।